नमस्कार मित्रांनो, तुम्हाला 18 वर्ष पूर्ण झाली आहेत का? तर 18 वर्ष पूर्ण झाली असतील तर तुम्हाला ही 5 कामे लवकरात लवकर करायची, जेणेकरून तुम्ही 18 वर्ष पूर्ण झाले आणि मॅच्युअर झाले, म्हणजेच तुम्ही मोठे झाले असं नाही होत. तुम्ही ही कामे केली आणि या कामामधून तुम्ही किती मोठे झाले, किती मॅच्युअर झाले हे दिसतं. त्यामुळं मी ही तुम्हाला 5 कामे सांगणार आहे. ते 5 कामे कोणते आहेत ते जाणून घेण्यासाठी तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओज आणि महत्त्वपूर्ण माहिती भेटत राहील. तर मित्रांनो, 5 कामापैकी पहिलं काम आहे तुमचं आधार कार्ड. मित्रांनो, तुमच्याकडे सर्वांकडे आधार कार्ड असेलच. नसेल तर तुम्ही आधार कार्ड काढू शकता, पण सर्वांकडे बहुतेक आधार कार्ड असणारच आहे. तर या आधार कार्डमध्ये तुम्हाला काही चेंजेस करायचे आणि तुम्ही आधार कार्ड अपडेट करायचे. तर सर्वप्रथम तुमच्या आधार कार्डमध्ये तुमचं DOB म्हणजेच डेट ऑफ बर्थ पूर्ण आहे का हे चेक करायचं आहे. तुमच्या आधार कार्डला जे डेट ऑफ बर्थ असतं, कोणाच्या याच्यामध्ये इयरच असतं आणि तारीख आणि महिना नसतं, तर त्याच्यामुळं तुम्ही ते अपडेट करून घ्या. त्याच्यानंतर आहे तुमचा पासपोर्ट फोटो, म्हणजे जो तुमच्या आधार कार्डवरती फोटो आहे तो खूप जुना असू शकतो. तुम्ही जेव्हा लहान असता तेव्हा आधार कार्ड बनवलेलं असतं तेव्हाचा फोटो असतो, तर तो फोटो तुम्ही अपडेट करून घ्या. त्याच्यानंतर आहे तुमचं फिंगर अपडेट, जे की मित्रांनो तुम्ही लहान असताना फिंगर दिलेले असतात आणि ते फिंगर अस्पष्ट असतात. तेव्हाचे फिंगर आणि आत्ताचे फिंगर, म्हणजे तुम्ही 18 वर्ष झाल्यानंतरचे फिंगर जे आहेत ते खूप वेगळे असू शकतात. त्यामुळं तुम्ही आधार अपडेट करताना हे पण अपडेट करून घ्या. त्याच्यानंतर तुमच्या ॲड्रेसमध्ये काही बदल असू शकतो किंवा तुमच्या नावामध्ये काही बदल असू शकतो, तर तो तुम्ही पूर्णपणे करून घ्या, म्हणजेच तुम्हाला नेक्स्टमध्ये कुठेही तुम्ही नोकरीला लागलात किंवा कुठेही लागला तर त्याच्यामध्ये चेंजेस होणार नाही आणि तुमची जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं त्यामध्ये काही फरक येणार नाही. तर याच्यानंतर जे आहे ते या आधार कार्डवरचे निगडीत बाकीचे जे कामं आहेत ते आहेत. त्याच्यामुळं सर्वप्रथम तुम्ही आधार कार्ड अपडेट करा. याच्यानंतर आहे तुम्ही 18 वर्ष पूर्ण झाले तर तुम्हाला एकदम मतदान यादीमध्ये तुमचं नाव लावायचं आहे. तुम्ही मतदान कार्ड काढून घ्यायचे, कारण की आता जेव्हा 2024मध्ये इलेक्शन येणार आहेत आणि या इलेक्शनमध्ये जे जवान मुलं आहेत किंवा जे नवयुवक आहेत त्यांचं मतदान करणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि यामध्ये तुमचा सहभाग हा खूप महत्त्वाचा असू शकतो. त्याच्यानंतर आहे मित्रांनो पॅन कार्ड हे तुम्ही सर्वांनी काढलंच पाहिजे. त्याच्यामुळंच तुमचं अकाउंट निघेल आणि अकाउंटमध्ये तुम्हाला मोठमोठे व्यवहार करण्यास मदत होईल. त्याच्यामुळं तसं ड्रायव्हिंग लायसन हे तुम्ही काढा, कारण आजकालचे सर्व मुलं हे गाडी वगैरे चालवतात. तर जेणेकरून तुमच्याकडून कोणताही ॲक्सिडेंट किंवा काही झाल्यास तुम्हाला त्याच्यामध्ये काही अडचण येणार नाही आणि तुम्ही मनसोक्तपणाने कुठेही गाडी चालवू शकाल. तुम्हाला फाईन कुठे वगैरे काही लागणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही ड्रायव्हिंग लायसन काढून घ्या. तुमचं सेविंग अकाउंट काढून घ्या. सेविंग अकाउंट काढताना मित्रांनो तुम्हाला हे पॅन कार्ड लागणार आहे, त्याच्यामुळे सेविंग अकाउंट काढा. आणि सेविंग अकाउंट जर तुमचं अगोदरचं असेल, स्कॉलरशिप वगैरेचं शाळेचं जे अकाउंट असेल त्याला सेविंगमध्ये कन्वर्ट करून घ्या, कारण की याच्यानंतर तुम्हाला जे मोठे मोठे व्यवहार करायचे किंवा अजून काही करायचे त्याच्यावरती, तर ते जे शाळेचं अकाउंट असते त्याच्यावरती होत नाही. ते अकाउंट फक्त स्कॉलरशिप पुरतंच मर्यादित असतं. त्याच्यामुळे तुम्ही अकाउंट काढा. त्याच्यामधून तुम्ही वर्षाला जास्त नाही पण ₹1000 इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये इन्व्हेस्ट करा आणि ते पैसे तुम्ही बचत करा, कारण की मित्रांनो पुढे चालून तुम्हाला काही करायचं असल्यास जास्त करून घरच्यांवर डिपेंड न राहता तुमच्या करिअरला त्याची थोडी मदत होईल. या हिशोबाने तुम्ही प्रत्येक वर्षाला कमीत कमी ₹1000 एखाद्या इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये गुंतवा. जे मी पॉलिसी हे हेल्थ पॉलिसी नाही म्हणत आहे मित्रांनो, जे की इन्व्हेस्टमेंट पॉलिसी असतात. इन्व्हेस्टमेंट पॉलिसीमध्ये रिटर्न्स खूप जास्त मिळतात आणि त्याचा रिटर्न्स मिळून तुम्हाला भविष्यात अगर मोठे झाल्यानंतर काही करायचं असल्यास, उद्योगधंदा वगैरे काही करायचं असल्यास त्या फंडची तुम्हाला एकदम व्यवस्थितपणे उपयोगात येतील. तर तुम्हाला जास्त करून घरच्यांवर डिपेंड राहता येणार नाही. माझ्यासारखे जे काही मुलं आहेत जे की एकदम पुअर बॅकग्राऊंडमधून येतात त्यांच्यासाठी ही स्कीम एकदम महत्त्वाची आहे,
कारण की त्यांना एकदम काही करायचं म्हटलं तर एकदम पैसा मिळत नाही. तर तो तुम्ही थोडे थोडे बचत करून त्याचा पॉलिसीमध्ये कन्वर्ट करून त्याला अजून वाढवू शकता आणि त्याच्यामधून तुम्हाला तुमचा उद्योग व्यवसाय करण्यासाठी एकदम महत्त्वाचे आणि महत्त्वपूर्ण ही पैसे तुम्हाला असू शकतात. तर मित्रांनो, हे महत्त्वाचे 5 अपडेट होते. हे जर तुम्ही केलेत तर तुम्ही एकदम मॅच्युअर झाल्याचं म्हणजेच 18 वर्ष झाल्याचं समजून येतं आणि याच्यामधूनच तुम्ही तुमचे बरेचसे कामं हे तुमचे अडकणार नाहीत आणि सरळ रीतीने सर्व कामे होतील. तर मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण माहिती होती. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा.